माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। टेम्पो आणि दूध वाहून नेणारा टँकर ही दोन वाहने समोरासमोर धडकून झालेल्या अपघातामध्ये टँकर चालकाचा मृत्यू झाला। टेम्पो चालकावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। दरम्यान कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्यावर कुर्डुवाडी हद्दीत हा अपघात झाला। या अपघातात वाही सुरेश वय वर्ष 40 राहणार आंध्र प्रदेश हा टँकर चालक मरण पावला, तर टेम्पो चालक रोहित कुमार पटेल वय वर्ष 25 राहणार उत्तर प्रदेश हा देखील किरकोळ जखमी झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर AP 39 VA 5117 हा कुर्डुवाडीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला होता। यावेळी समोरून वेगात येणाऱ्या एका कारला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाने टँकर रॉंग साईडने आणला। याचवेळी पंढरपूरहून कुर्डुवाडीच्या दिशेने समोरून येणारा टेम्पो MS04 KU 7678ची समोरासमोर जोराची धडक झाली। या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांच्या बाजूकडील भागाचा अक्षरशः चकनाचूर झाला। टँकर चालक हा गंभीर जखमी झाला, तर आयशर कंपनी टेम्पो चालक हा किरकोळ जखमी झाला होता। दरम्यान दोघी जखमींना तातडीने एका ॲम्ब्युलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रथम उपचार करून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले। उपचारादरम्यान टँकर चालकाचा मृत्यू झाला। अपघातानंतर कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे अपघात पथकातील प्रमुख हवालदार शिवाजी कांबळे, हवालदार चंद्रकांत रोडे अपघातस्थळी तात्काळ दाखल झाले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।